बोला. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहता कुठून काय आला? इकडे बोला. बोला. माईक नको, त्यामुळे कॅमेराकडे बघा. त्यांच्याकडे बघा आणि सांगा तुमचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा. हां. लक्ष्मी शांताराम. तुम्ही कोणत्या गावाचे आहात? गाव कणकी. इथे तुम्ही कसं आला, तुम्हाला कसं समजलं की हॉस्पिटलमध्ये यायचं? ओके हां. थोडं खाली आहे, तुम्ही खाली नाम नाम शब्द. जरा माईक ताई ताई. जरा माईक अजून खाली आहे, अजून तो आता सुरुवातीला बस. बोला. तुमचं नाव सांगा. पहिल्यापासून बोला आता. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी शांताराम पाटील. कुठून आलात तुम्ही? नाही बोलू शकत. ऑडिओ टेस्ट द्या बघा. बोला. बरं त्यांना बोला. जरा मोठ्याने बोलू शकता. मोठ्यांना बोला. हां सायलेन्स. तुमचं नाव काय? वासंती यशवंत पांचाळ. तुमची कॅम्पमध्ये तपासणी झाली होती? कॅम्पला तपासणी झाली ओलेला. कॅम्पमध्ये तुम्हाला थोडासा काहीतरी तर मॅडमने सांगितलं. मॅडमनी सांगितलं आणि मग तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इथे तपासणी झाली. त्याची तपासणी झाली आणि मग तुम्हाला सांगण्यात आलं. मला इथं तपासणी केली आणि मला खूप तर बरं वाटलं आता. बोला. तुमचं नाव काय? वासंती यशवंत पांचाळ. फॅन बंद करायचे. फॅन सगळे बंद करायचे. बोलो. अब क्या फिर ब्रेक कर रहा है. वासंती यशवंत पांचाळ. तुम्हाला काही त्रास होत होता का इथे? हां आणि नलिका वेळा होत नाही. पाणी पण जात नव्हतं. पाणीच्या अजिबात जात नव्हतं. मी विचारतो सगळं आपण जे बोललो ते बोलतो आता हां. मावशी तुमचं नाव काय? वासंती यशवंत पांचाळ. तुम्हाला कसली सवय होती 500 होते सर. आणि आणि मसेल नंतर तुम्हाला काय त्रास होऊ लागला? ते इथं अन्न नळिके त्रास व्हायचा. अजिबात पाणी पण जात नव्हतं. पाणीच्या अजिबात जात नव्हतं. म्हणजे मे महिन्यापासून अजिबात जात नव्हतं. बरं. आणि कॅम्पला गेले. अच्छा. कॅम्पला गेली तर मॅडमने सांगितलं आणि तुम्ही डेरवलं. बरं. माझ्या मुलग्याने घेऊन आले. मग पुढे तपासणी केली. हां. तपासणी केली तर आता तपासणी केली मला आता मी जेवायला लागले. मग काय औषधं काय केली? औषधा इथे औषधा गोळ्या औषधा दिली. त्या ऑपरेशनवर काय केलं? ऑपरेशन केलं? लाईट फक्त लाईट दिली. अच्छा. आता कसं वाटतं तुम्हाला? आता बरं वाटलं. जेवता तुम्ही? हां जेवण. पहिल्यापेक्षा बरं वाटतं? आता पहिले आता ती सवय सोडली का? हां सोड. सोडली. ओके. एक मिनिट ना. बोला. माझं गाव कलंबीस, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. आमच्या गावात वालावलकर टाटा मेमोरियल सेंटरचा कॅम्प लागलेला. तिथं आम्ही गेलो. तेव्हा समजलं आईला की कॅन्सर आहे. त्याच्यानंतर त्यांच्याच गाडीनं आम्ही चिपळूणला डेरवणला आलो. तिथं तिच्यावर लाईट वगैरे दिली आणि थोडाफार फरक पडला आणि आता किमो चालू आहे. हां बोला. ह्या माझ्या सासूबाई सुगंध विष्णू रेडेकर. 4 महिन्यापूर्वी आमच्या गावात कॅम्प झाला, म्हणजे सर्वे झालेला आहे वालावकर रुग्णालयाचा. त्यांच्या सर्वेतर्फे आमच्या फॅमिलीच्या मेंबरमधून ह्या आईंचा आमचा फॉर्म भरला गेला
त्यानंतर त्यांना इकडे 1 महिन्यापूर्वी कॅम्प झालेले असताना त्यांना बोलवलं तपासणीसाठी. तपासणी झाल्यानंतर त्यांचा तो गालाचा तुकडा काढून घेतला. त्यांच्या गालाला गाठ आहे असं समजल्यानंतर ते पुण्याला चेकिंगसाठी दिलं. त्यानंतर समजलं की यांना कॅन्सर झालेला आहे. आत्ता ह्या रुग्णालयात, बालापूर रुग्णालयात त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. आता त्या बऱ्या आहेत. बोला. माझं नाव स्वाती विजय पापटे, राहणार चिपळूण शंकरवाडी. आमच्या गावामध्ये टाटा मेमोरियन्स जे अधिकारी आले होते त्यांनी मला आजार विचारला. आजाराबद्दल मी माझा आजार सांगितला आणि त्यावरती त्यांनी माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि तो फॉर्म घेऊन त्यांनी मला वाडा रुग्णालयामध्ये यायला सांगितलं. तिथे आल्यानंतर 6 महिन्यापूर्वी आल्यानंतर माझ्यावरती उपचार करण्यात आले. केमोथेरपीने इंजेक्शन देण्यात आली. त्याच्यानंतर माझं 21 जानेवारीला ऑपरेशन झालं आणि आता उपचार चालू आहे. आता मी पूर्ण बरी आहे तशी. बस झालं, ऐकलं ना? ठीक आहे ना? माइक में ये मत कीजिए, इधर बोलिए. तिकडे बघा तिकडं माईक बी तिकडे तुम्ही बघा तिकडे. माझं नाव काशीनाथ गाव कलम, जिल्हा रत्नागिरी, तालुका चिपळूण. माझी तब्येत ठीक नाही, म्हणजे आलो होतो. काय नाही परत बघ. सर्वेला माझ्याकडे आलो. सगळ्याला माझ्याकडे आले होते. काय ते परत घेऊन पहिल्यापासून परत माहिती दिली होती. एक मिनिट पहिल्यापासून परत बघा. नाम से. नाव सांगा. काशीराम तुकाराम कदम, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. माझ्याकडे काय? सर्वेला आले होते. माझ्या घरी सर्वांना आले होते. माझी तब्येत बरोबर नाही, ते मी फार्म घेऊन दिला होता. काय कॅम्प आहे. कॅम्पात. नंतर हॉस्पिटलला पाठवलं. मग हॉस्पिटलला पाठवली. 15 दिवस झाले मला. आता तब्येत साधारण बरी आहे. हां
हां बोला. रत्नाई पाऊस सर्व आमच्या गावात झालेला होता. कॅम्पला काय कॅम्पला बोललो होतो आम्ही कॅम्पमध्ये हॉस्पिटलला पाठवलं. ऐसे बघा. आता आमची तब्येत बरोबर आहे. हां बोला. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि वालावलकर हॉस्पिटल डेक्कन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये आदर्श कॅन्सर प्रतिबंध उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे 4 टप्पे आहेत. सर्वेक्षण, शिबिरे, फॉलोअप आणि ट्रीटमेंट अशा 4 टप्प्यांमध्ये हा प्रोजेक्ट केला जातो. या टप्प्यांमध्ये पहिला जो आहे तो सर्वेक्षण. या सर्वेक्षणामध्ये ग्रामपंचायत ऑफिसमधून लिस्ट घेतली जाते घरोघरांची की एकही घर त्याच्यामधून सोडण्यात येणार नाही आणि एकही घर मिस आउट होणार नाही अशी लिस्ट घेतली जाते. आणि प्रत्येक घरामध्ये उंबरठ्यावरती जाऊन घराघरातील माहिती घेतली जाते. ते घर कसं आहे, घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती किती आहेत, घरामध्ये किती उत्पन्न आहे आणि त्या लोक कोणत्या अवस्थेमध्ये तिथे राहतात अशा पद्धतीची संपूर्ण माहिती घेतली जाते. घरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, दारूचे सेवन कोणी करणारे आहेत का, जर कोणी असतील तर अशा व्यक्तींची नोंद केली जाते आणि ही नोंद केलेल्या व्यक्तींना दुसऱ्या दिवशी शिबिरांमध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्यांची तपासणी केली जाते. तपासणीमध्ये जर एखादा रुग्ण सस्पिशियस वाटला, संशयित वाटला तर त्याला फॉलोअप केला जातो, पाठलाग केला जातो आणि त्या गाडीमध्ये घालून त्यांना डेरवण हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. डेरवण हॉस्पिटलमध्ये त्यांचे संपूर्ण उपचार मोफत केले जातात आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन रुग्ण बरा करण्यात येतो. जर पेशंट संशयित असेल आणि कॅन्सर नसेल त्याला महिन्याच्या अंतराने त्यांना फॉलोअप दिले जातात. ज्या पेशंटवरती ट्रीटमेंट केली जाते त्यांनाही फॉलोअप केले जातात आणि त्यांच्या भेटीसाठी त्यांना चिठ्ठीही दिली जाते. आम्हाला हा उपक्रम चालवत असताना काही अडचणीसुद्धा आलेल्या आहेत. इथे मेन म्हणजे इथे जास्ती करून दळणवळणाची साधनं नसल्यामुळे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे दळणवळणाची साधनं नाही आहेत, तर आम्हाला त्यांच्या उंबरठ्यापर्यंत जाताना खूपच कष्ट घ्यावे लागतात. वाहन तिथे जात नाही, त्यामुळे अरुंद पायवाटेने प्रवास करावा लागतो. इथल्या लोकांना मेडिकल फॅसिलिटीज माहिती अवगत नसल्यामुळे त्यांना अशा काही आधुनिक पद्धतीच्या यंत्रसामुग्री आणि यांच्या माध्यमाद्वारे जेव्हा आम्ही तपासणी करतो तेव्हा त्या संशयित वाटतात आणि गैरसमजामुळे ते अफवाही पसरवतात. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी वाढतात. हां सायलेन्स. पॉझिटिव्ह असतं ना हम्म. कॉम्प्युटर बोलिए. आपण स्क्रीन अशी घेऊ शकतो ना.
हा बोले बोला मॅडम. मोबाईल व्हॅनमध्ये जे आपण वही साथ में बोलून मोबाईल व्हॅनमध्ये जे आपण मोबाईल व्हॅनमध्ये जे आपण स्क्रीन करतो, पेशंट बॅरियम सॉल्व करतो, ते संपूर्ण फिल्म्स तिथला संपूर्ण डेटा कलेक्ट करून आपण इकडे आणतो आणि इकडून डेटा सर्व्हरवरून तो टाटा हॉस्पिटलला जातो. टाटा हॉस्पिटलमध्ये त्या सर्व फिल्म्स एक्झामिन होतात आणि त्याच्यामध्ये नॉर्मल एबनॉर्मल ठरवले जातात आणि एबनॉर्मल आणि नॉर्मल जे रिपोर्ट्स असतात ते इकडे रिपोर्ट परत पाठवले जातात आणि इथे रिपोर्ट्स परत त्या पेशंटपर्यंत पोहोचवले जातात. मोबाईल व्हॅनमध्ये आपण स्क्रीनिंग करतो, पेशंटचं बेरियम सॉल्विंग करतो. बेरियम सॉल्विंग केल्यानंतर तिथला संपूर्ण डेटा कॉम्प्युटरवरती सेव्ह केलेला असतो. तो डेटा इकडे आणतो. इकडचा डेटा वरून आपण टाटा हॉस्पिटलला पाठवतो. तिथे एक्झामिनेशन केल्या जातात. सर्व फिल्म्स एक्झामिन झाल्यानंतर नॉर्मल एबनॉर्मल ठरवलं जातं. एबनॉर्मल आणि नॉर्मल पेशंटचा संपूर्ण डेटा आणि त्यांचे रिपोर्ट्स वालावलकर हॉस्पिटलमध्ये पाठवले जातात. इथून तो डेटा आपण रिपोर्ट संपूर्ण त्या पेशंट्समध्ये जे जे एबनॉर्मल पेशंट्स आहेत त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि जे नॉर्मल पेशंट्स आहेत त्यांना टेलिफोनद्वारा त्यांना नॉर्मल आहेत म्हणून सांगितलं जातं. लेक्चर का ट्रेनिंग सेंटर माहिती आहे, कारण नुसतं असं दाखवण्यापेक्षा कोणीतरी सांगितलं तर ते जास्त फायदेशीर आहे. कशाला पुढे एक पहले क्या होने गया ऐसे बोल क्या आगे मत जाना. हाँ नहीं हाँ वो भी उधर चला.
त्याच्यामध्ये ह्याला ॲडज्युएंट किमोथेरपी म्हणतात. काही केसेस या अतिशय ॲडव्हान्स स्टेटमध्ये येतात, त्यांना ऑपरेशन लगेच करणं शक्य नसतं. अशा वेळी बोला. वालावलकर हॉस्पिटल डेरवण आणि टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने TMC ROP हा प्रोजेक्ट 2003 सालापासून येथे राबवला जात आहे. या प्रोजेक्टच्या अंतर्गत आमची टीम वेगवेगळ्या ठिकाणी खेडोपाडी जाऊन स्क्रीनिंग सर्वे करत असते आणि कॅन्सर अवेअरनेस, त्याचप्रमाणे पेशंटना तपासणीसाठी आणणे, त्यांच्या स्क्रीनिंगच्या टेस्ट करणे, लवकरात लवकर कॅन्सरसारख्या एकदम दुर्गम आजारांचं लवकर निदान करण्यासाठी टेस्ट करण्यास पेशंटला प्रवृत्त करणे, हे कार्यक्रम ह्या TMC ROP मार्फत राबवले जातात. ह्या पेशंटच्या वेगवेगळ्या निदान करण्यासाठी टेस्ट केल्या जातात. ह्याच्यामध्ये FNAC, बायोप्सी ह्या प्रकारच्या टेस्टचा अंतर्भाव होतो. ह्या टेस्टसाठी स्लाईड आणि ब्लॉक हे हॉस्पिटलमध्ये आणले जातात आणि मग त्यांचं निदान केलं जातं. या स्क्रीनिंग टेस्टमुळे असं होतं की बऱ्याचदा पेशंटचं निदान लवकर होण्यास मदत होते. बरेच पेशंट प्री कॅन्सर स्टेटमध्ये डायग्नोज होतात. लवकर चिकित्सा मिळाल्यामुळे कॅन्सरसारखा आजार हा पूर्ण बरा होऊ शकतो. काही केसेस अतिशय ॲडव्हान्स स्टेटमध्ये असतात, त्यांच्यासाठी किमोथेरपी दिली जाते. मूळतः कॅन्सरचा उपचार हा 3 प्रकारे केला जातो: शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि किरण चिकित्सा किंवा रेडिएशन थेरपी. किमोथेरपीबद्दल सांगायचं झालं तर किमोथेरपी ही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये दिली जाते. पहिली निओ ॲडज्युएंट किमोथेरपी. ह्याच्यामध्ये कॅन्सरचा आजार हा खूप बळावलेला असतो. लगेच ऑपरेशन करणं किंवा शस्त्रक्रियेने पूर्ण ट्यूमर घालवणं शक्य नसतं. अशा वेळेस ही किमोथेरपी देऊन ट्यूमर साईज कमी केला जातो आणि मग ऑपरेशन केलं जातं. ह्याला निओ ॲडज्युएंट किमो म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो ॲडज्युएंट किमोथेरपी. ह्याच्यामध्ये ऑपरेशननंतर पेशंटला पुन्हा कॅन्सर होऊ नये किंवा पुन्हा या कॅन्सरच्या पेशी शरीरात तयार होऊ नयेत म्हणून ॲडज्युएंट किमोथेरपी दिली जाते. हा दुसरा प्रकार. शस्त्रक्रिया केल्यानंतरचा प्रकार आहे, त्याला ॲडज्युएंट किमोथेरपी म्हणतात. तिसरा प्रकार आहे तो पॅलिएटिव्ह किमोथेरपी. ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेटमध्ये पेशंट येतो आणि त्यामुळे सर्जरी करणं शक्य नसतं. त्यावेळेस फक्त किमोथेरपीनी सिम्पटम्स किंवा लक्षणं कंट्रोलमध्ये ठेवणं हा एकच आपल्याकडे भाग आपल्या हातामध्ये शिल्लक असतो. अशा वेळेस फक्त लक्षणांना कमी करून तात्पुरता पेशंटला आराम देणं आणि उरलेलं आयुष्य त्याला जसं समाधानामध्ये घालवता येईल हे पाहणं हा ह्याचा मूळ उद्देश असतो. ह्याला पॅलिएटिव्ह किमोथेरपी म्हणतात. चौथा प्रकार आहे तो मेट्रोनॉमिक किमोथेरपी. मेट्रोनॉमिक किमोथेरपीमध्ये एकदम कमी डोसमध्ये पण महिन्यातून जवळजवळ 3 आठवडे ही किमोथेरपी चालते. कमी डोसमध्ये पण जास्त दिवस दिलेली किमोथेरपी ह्याला मेट्रोनॉमिक किमोथेरपी म्हणतात. किमोथेरपीची औषधं ही टॅबलेट फॉर्ममध्ये, इंजेक्टेबल फॉर्ममध्ये अशी दिली जातात. मूळतः इंजेक्शन फॉर्ममध्ये सलाईनमध्ये मिक्स करून ही औषधं दिली जातात. किमोथेरपीचे बरेचसे साईड इफेक्ट्स असतात. हे साईड इफेक्ट्स आम्ही पेशंटला आधी समजून सांगतो. ह्याच्यामुळे काय पेशंटला फायदा होणार आहे, त्याच्यामध्ये काय साईड इफेक्ट्स आहेत, त्यामुळे काय नुकसान होणार आहे. उदाहरणार्थ पेशंटला मळमळणं, उलट्या होणं, जेवण न जाणं, नंतर केस जाणं, ही सर्व लक्षणं किमोथेरपीच्या इंजेक्शननंतर निर्माण होतील ह्याची पेशंटला आम्ही आधीच जाणीव करून देतो आणि मग किमोथेरपीची ट्रीटमेंट चालू केली जाते. माझं नाव डॉक्टर चैत्राली उमेश कुलकर्णी. मी मेडिकल ऑफिसर म्हणून या ऑन्कोलॉजी वॉर्डमध्ये काम करते. ले लो. दोनों अलग अलग ऊपर से नीचे तक कर रहे हैं सब.